हडपसर भागातील एका कपडे विक्रेत्याची बाजारभावापेक्षा कमी दरात कपडे विक्रीच्या आमिषाने 3,46,59,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी हडपसर पोलिसांनी एका दाम्पत्यावर गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी रोहित नागदेव, त्याची पत्नी टीना उर्फ मीनाक्षी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत 47 वर्षीय कपडे विक्रेत्याने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदाराचे हडपसर भागात कपडे विक्री दुकान आहे। त्यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये 10 शाखा आहेत। 2023 मध्ये रोहित नागदेवने कपडे विक्रेत्याची भेट घेतली। पिंपरी चिंचवड शहरात घाऊक स्वरूपात कपडे विक्रीचा व्यवसाय असल्याचे नागदेवने त्यांना सांगितले। नागदेवने त्यांना कपड्यांचे नमुने दाखवले। त्यानंतर जानेवारी महिन्यात त्याने पुन्हा कपडे विक्रेत्याची भेट घेतली। बाजारभावापेक्षा कमी किमतीत कपडे विक्रीचे आमिष दाखवले। नंतर व्यावसायिकांनी नागदेव आणि त्याची पत्नी टीना यांच्या खात्यात एकूण मिळून 3,46,59,920 रुपये जमा केले। पैसे जमा केल्यानंतर नागदेव विविध प्रकारचे कपडे त्यांना देणार होता। 10 मे रोजी त्यांनी नागदेवच्या मोबाईलवर संपर्क साधला, तेव्हा मोबाईल बंद असल्याचे लक्षात आले। नंतर व्यावसायिकाने चौकशी केली, तेव्हा नागदेवचा पिंपरी परिसरात घाऊक स्वरूपात कपडे विक्रीचा व्यवसाय नसल्याचे समजले। तसेच नागदेव पिंपरीत वास्तव्यास नसल्याचे उघडकीस आले। त्यानंतर व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली। पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी तपास करतायत।